फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो फ्रेंड्स, आज आहे 23 जुलै 2024 आणि आज आपला युनियन बजेट डे होता. तर आपल्याच्या फायनान्स मिनिस्टर आहे निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत बजेट वाचून दाखवलं आहे. तर आज आपण फिन निफ्टीची एक्सपायरी पण होती. तर फिन निफ्टीमध्ये आपण पुट साईडला ट्रेड इनिशिएट केला होता. त्यामध्ये आपल्याला 4,000 रुपीजचा प्रॉफिट झाला आहे. साधारण आपण 100 पॉईंट कॅप्चर केले आहे. तुम्ही बघू शकता ऑर्डर बुकमध्ये एक्झिक्युटेड ऑर्डर आहे. आपण साधारण 37ला आपण बाईंग इनिशिएट केली होती आणि 136चा आपण लिमिट ऑर्डर प्लेस केली होती, टार्गेट लिमिट ऑर्डर. तर आपली एक्झिक्यूट झाली. जर आजचा ह्या स्ट्राईक प्राईसचा चार्ट बघितला तर साधारण आपण 11 वाजता आपण इथे ट्रेड इनिशिएट केला होता आणि जब 11:15ची कॅन्डल आहे, एकदम छान स्पाईक आपल्याला मिळाला आणि एका सिंगल कॅन्डलमध्ये आपला टार्गेट अचीव झालं होतं. इथं एक्झॅक्टली तिथनंच शार्प फॉल आपल्याला इथे या स्ट्राईक प्राईजमध्ये बघायला मिळाला. आपलं टार्गेट एक्झिक्यूट झालं होतं कारण की आपण लिमिट ऑर्डर प्लेस केलेली होती. तर आज आपल्याला साधारण 4,000 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे. सिंगल लॉट आपण बाय केलेला होता, 100 पॉईंट कॅप्चर केले. तर ट्रेडचं जर लॉजिक म्हटलं तर मी HDFC बँकमध्ये आज म्हणजे मागच्या वीकपासनं निगेटिव्ह होतो. मग मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे HDFCचा टेक्निकल ॲनालिसिसचा 3 दिवसापूर्वी. तुम्ही चेक करू शकता. त्यामध्ये मी क्लिअरली सांगितलं होतं 1646चा इथे रेजिस्टन्स आहे आणि काल आपल्याला प्राईस तिथे आली रिटेस्टसाठी एक्झॅक्टली, आणि आपल्याला एकदम बेस्ट प्राईस तिथं सेलिंगला भेटत होती. आणि आज इव्हेंट पण होता, मार्केटमध्ये ट्रिगर पण होता. त्यातल्या त्यात फिन निफ्टीची एक्सपायरी होती. त्यामुळे आपण फिन निफ्टी बँक्स रिलेटेडच आहे, तर त्यामुळे फिन निफ्टीमध्ये आपण पुट साईडचा ट्रेड इनिशिएट केला होता. हे ट्रेडचं लॉजिक होतं. आणि माझा जो व्हिडिओ तुम्ही बघू शकता HDFC बँकमध्ये, मी तुम्हाला सांगितलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे. 1646चा रेजिस्टन्स लेवल होता. ओके, तसंच आपण अजून ॲक्सिस बँकेचं पण ॲनालिसिस केलं होतं इथे. तो पण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, 3 दिवसापूर्वी पोस्ट केलेला आहे. तुम्ही तो पण बघू शकता. यामध्ये पण एक ट्रेंड लाईनचा ब्रेक झालेली होती आणि आपण जी लेवल दिली होती सेलिंग लेवल, ती 1292ची होती एक्झॅक्टली. तिथून आपल्याला फॉल बघायला मिळाला आणि साधारण आज 1.5% ॲक्सिस बँक पडलेला आहे. ॲक्सिस बँकनी जवळजवळ 1251चा लो लावलेला आहे. ओके, तर इथे आपलं फर्स्ट टार्गेट होतं. तर या फर्स्ट टार्गेटला प्राईज आता सपोर्ट घेते 1260ला. बघूया हे जर ब्रेक झालं तर आपल्याला 1200चं पण टार्गेट बघायला मिळेल ॲक्सिस बँकमध्ये. आणि त्यानंतर मी रिलायन्सचा पण एक 3 दिवसापूर्वी टेक्निकल ॲनालिसिसचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तो पण तुम्ही बघू शकता. 3120ला आपण इथे सेलिंग करायला सांगितलं होतं. आपला व्ह्यू जो होता तो पूर्णपणे रिलायन्समध्ये सेलिंगचा होता. काल इथे रिलायन्स गॅप डाऊन झाला, जवळजवळ 3.5% आपल्याला फॉल रिलायन्समध्ये काल बघायला मिळाला. आणि आज जो फॉल आहे तो जवळजवळ 1.5%चा आहे. 1.64%चा फॉल आपल्याला बघायला मिळाला. साधारण 5% आपली जी लेवल दिली होती सेलिंगची, तिथनं रिलायन्स खाली आलेला आहे. ओके, तर रिलायन्सला आता लाँग टर्मसाठी इथे सपोर्ट आहे. साधारण जर आपण बघितली विकली कॅन्डल तर साधारण इथे सपोर्ट दिसतो आहे मला रिलायन्समध्ये. इथनं आपल्याला पुल बॅक बघायला मिळू शकतो एक. ओके, तर अजून काही बाईंगचा सेटअप झालेला नाही आहे तसं मी सांगतो, पण इथं हा सपोर्ट आहे. ही जी लेवल आहे ना 2950ची, तिथे सपोर्ट आहे रिलायन्सला. तर बघूया आपण तिथे जर काही सेटअप झाला बाईंगचा तर मी तुम्हाला अपडेट करतो. तर अशी 3 स्टॉक आपणचा व्हिडिओ टेक्निकल ॲनालिसिसचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती येतो, तुम्ही बघू शकता. तिन्ही स्टॉक ॲज पर आपल्या ॲनालिसिस एकदम तिथे वर्क झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला असेच टेक्निकल ॲनालिसिसचे व्हिडिओ हवे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपण वेगवेगळ्या स्टॉकचे व्हिडिओ टेक्निकल ॲनालिसिस आपण इथे पोस्ट करत जाऊया. तुम्हाला कोणत्याही स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस हवं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगत जा. मी तुम्हाला त्यावर व्हिडिओ बनवून पोस्ट करत जाईल. ओके, तर मित्रांनो, आपलं चॅनल हे नवीन आहे, प्लीज चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्रिप्शन वाढवा, चॅनलला लाईक करा. तुम्हाला खूप काही या चॅनलवरती शिकायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके.